सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं स्वागत. आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या विषयावरती आपल्याशी संवाद साधावा याकरता आपल्याला सगळ्यांना विनंती करून इथे बोलवण्यात आलं. मी आज जाहीर केल्याप्रमाणे जी नुकतीच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष शिवसेना आणि त्या शिवसेनेमधील एका नेत्यावरती ईडीनं जी कारवाई केली त्या संदर्भात आपलं मत प्रदर्शित करणार आहे. निश्चितपणे देश पातळीवरती ज्या पद्धतीनं 2014 पासून जिथे जिथे विरोधी पक्षाची सरकार आहे तिथे तिथे विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याकरता, ती सरकार अस्थिर करण्याकरता या सर्व राष्ट्रीय तपास यंत्रणांचा उपयोग केला जातो, ज्याच्यामध्ये CBI आहे, ED आहे, NCB आहे, इन्कम टॅक्स आहे. ऑपरेशन कमळ किंवा ऑपरेशन लोटस केलं जातं. त्याबरोबरच या यंत्रणांची कारवाई आपल्याला होताना दिसते. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार पाडत असताना ज्या पद्धतीनं तिथं कारवाई करण्यात आली, CBIच्या रेड झाल्या, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर अशोक गेहलोत यांचं राजस्थानचं जे सरकार आहे तिथं देखील ज्या वेळेला अशाच तऱ्हेचं ऑपरेशन लोटस कार्यान्वित करण्याचा प्रयत्न झाला त्याही वेळेस अशाच तऱ्हेच्या कारवाया होताना दिसल्या. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि JDSचं सरकार हे पाडण्याचा जेव्हा प्रयत्न होत होता त्यावेळेला काँग्रेसचे आमदार फक्त ज्या रिसॉर्टमध्ये राहिले त्या रिसॉर्टचे जे मालक होते ते शिवकुमारजी काँग्रेसचे नेते, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सची रेड कशा तऱ्हेने झाली हेही आपण पाहिलेलं आहे. आमदार फोडण्याकरता आमदारांना प्रलोभनं ते दाखवले जातात ते तर आपण पाहिलेलं आहे की कशा तऱ्हेनं भारतीय जनता पक्ष म्हणजे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आणि भाजपामध्ये गेलेले एक आमदार यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितलं की 10-10 कोटी रुपयांची ऑफर त्यांना केली गेली. हा आकडा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला अनेक ठिकाणी दिसलेला देखील आहे. अनेकांचे फरारी घेतल्या ज्यांनी भाजपमध्ये गेलेल्यांच्या, हेही आपण पाहिलेलं आहे. परंतु तिथेही यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांच्यावर दबाव तयार करायचा प्रयत्न देखील झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जी आता कारवाई सुरू झालेली आहे ती ऑपरेशन कमळ, ऑपरेशन लोटसच्या सुरुवातीचा भाग आहे. ही अशा तऱ्हेची जाणीव ही महाराष्ट्र जनतेला होते आणि एकंदरच ही प्रक्रिया सुरू करताना त्याच्या अगोदर ज्या पद्धतीचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे वक्तव्य आले त्यातनंही दिसून येत आहे. राहायला ही जी कारवाई झालेली आहे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही आता माहिती समोर येते आहे त्यातनं हे निश्चितपणे दिसून येतं की ही कारवाई आकसानं राजकीय दृष्टिकोनातून झालेली आहे. कारण त्याच्यामध्ये तर्काच्या आधारावरती स्पष्टता येते. खऱ्या अर्थानं ही काय प्रकरण आहे जे आज बऱ्याच प्रसारमाध्यमामध्ये छापून देखील आलेलं आहे आणि ते प्रकरण जर पाहिलं तर निश्चितपणे आपल्याला ह्याची जाणीव स्वतःलाच आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला होईल की कशा तऱ्हेनं आकसानं राजकीय दृष्टिकोनातून ही कारवाई केली जात आहे आणि यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा ज्या पद्धतीचा दृष्टिकोन असला पाहिजे तपास यंत्रणांचा की खऱ्या अर्थानं त्याच्या मुळाशी पोचावा हा उद्देश नाही आहे. MMRDAने खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय हा जवळपास 2013-14ला घेतला होता आणि या संदर्भामध्ये एक एम्पॅनल करण्याची म्हणजे अनेक ज्या सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या सुविधा देतात त्या कंपन्यांना आणून त्यांचं एम्पॅनल तयार करणं, एक पॅनल तयार करण्याची प्रक्रिया ही त्यावेळेला सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर जे कंत्राट आलं ते जवळपास 2014-15ला कंत्राट आलेलं आहे आणि त्या कंत्राटामध्ये जवळपास 9 कंपन्यांनी भाग घेतला. 9 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांना हे कंत्राट वाटून देण्यात आलेलं आहे. प्रत्येकी त्या कंपन्यांचं काम आहे की 200 ते 240 सुरक्षा रक्षक हे MMRDAला पुरवावे त्या प्रत्येक कंपनीला आणि साधारणतः महिना याकरता 20 लाख रुपयाची बिदागी जवळपास या अनुषंगाने दिली जाते. त्यामुळे हे कंत्राट ज्या वेळेला दिलं गेलं त्यावेळेला त्या 6 कंपन्यांमधली एक कंपनी जी आहे ती टॉप सिक्युरिटीज कंपनी आहे. दुसरीकडे
2014 ते 2017 या कंत्राटाचा पहिला भाग झाल्यानंतर 3 वर्षाचं कंत्राट होतं. त्यानंतर पुन्हा हे कंत्राटाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि 2017 ते 2020 या 3 वर्षाच्या कालावधीकरता MMRDAने दुसऱ्यांदा टेंडर काढलं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून देखील 6 कंपन्यांना काम देण्यात आलं. त्याही मध्ये ही टॉप सिक्युरिटीज नावाची कंपनी ही त्या संदर्भामध्ये ती यशस्वी ठरली आणि तिला ते काम मिळालेलं आहे. आजवर 6 वर्ष 6 कंपन्या ही सेवा पुरवत आहेत आणि प्रत्येक कंपनीला जवळपास प्रति महिना 20 लाख रुपयाच्या अनुषंगानं जो अंदाज आहे एकूण रक्कम जी दिली गेल्याचा तो प्रत्येकी 15 कोटी रुपयापर्यंतचा आता बिदागी दिली गेलेली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या किंवा भाजपाचे नेते ज्या पद्धतीने म्हणतात की 175 कोटी रुपयाचं कंत्राट याला मिळालं ही वस्तुस्थिती नाही आणि साधारणतः प्रतिवर्षी 15 कोटी रुपयांचं प्रत्येक हे कंत्राट टोटल म्हणून आपण पाहिलं जातं. हे 6 कंपन्यांना विभागून गेलं तर प्रत्येक कंपनीला 2.5 कोटी रुपयापर्यंत साधाचं वर्षभराचं ह्याच्यामध्ये इन्कम आहे. आता ज्या पद्धतीची चौकशी चालू आहे ती आश्चर्यकारक आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याच्या प्रत्येक चौकशी करण्यात यावी आणि त्याच्या मुळाशी पोचावं हीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे चौकशी करण्याला कोणाची हरकत नाही. प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये चौकशी करत असताना जे मूलभूत प्रश्न जनसामान्यांना पडतात, आमच्याही मनामध्ये पडतात, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता प्रश्न असा आहे की सदरचं कंत्राट दिलं कोणी? सदरचं कंत्राट कोणी दिलं तर ते दिलं MMRDA. हे कंत्राट MVA म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये दिलं गेलं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग दुसरा प्रश्न त्याच्या पुढे येतो की त्या अगोदर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापित होण्याच्या अगोदर मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री कोण होते? तर ते होते देवेंद्र फडणवीसजी. नगर विकास मंत्री म्हणून MMRDAचे अध्यक्ष कोण होते? ते होते देवेंद्र फडणवीसजी. मग सदरचं कंत्राट कसं दिलं गेलं याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे? तर ते दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014-15ला हे पहिल्यांदा कंत्राट दिलं. त्यामध्ये जर तुम्हाला त्रुटी आढळली असती, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी तिथे लाचखोरी होते, कशा तऱ्हेनं त्या चुकीच्या पद्धतीने दिलंय, तर 2017ला पुन्हा हे कंत्राट त्याच पद्धतीनं त्याच कंपनीला कसं दिलं गेलं? त्या 6 कंपन्यांमध्ये ही पुन्हा कधी आली कशी कंपनी ही? मग ही कंपनी जर त्यामध्ये कंत्राट देत असेल तर ह्याची जबाबदारी कोणी घ्यावी? अजूनही त्या कंत्राटाचा अवधी संपलेला नाही. त्यामध्ये याचा अर्थ असा आहे की जर त्या कंपनीच्या माध्यमातून कंत्राटामध्ये लाच घेण्याचा प्रयत्न, लाच देण्याचा प्रयत्न होत असेल तर ते रद्द का केलं गेलं नाही याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. 5 वर्ष भाजपा शिवसेनेचं जेव्हा सरकार होतं, फडणवीस सरकार, ते 5 वर्षामध्ये का गप्प बसलं याचंही उत्तर कोणी दिलं पाहिजे? फडणवीस साहेबांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंत्राट द्यायचं फडणवीस यांनी आणि हप्ता ज्या पद्धतीचा शब्द वापरला गेला आहे किरीट सोमय्या यांनी आणि भाजपाने, हप्ता जातो सरनाईकांना. सरनाईक कोण होते? ते मुख्यमंत्री होते का? ते नगरविकास मंत्री होते का? नगरविकास राज्यमंत्री होते का? का मुख्यमंत्र्यांपेक्षा पॉवरफुल होते? फडणवीस साहेबांपेक्षा पॉवरफुल होते का? आणि सरनाईक यांचा MMRDAशी संबंध काय याचंही उत्तर कोणी दिलं पाहिजे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि आश्चर्यकारक बाब ही आहे की ईडीनं न्यायालयात जे काल सांगितलेलं आहे तेव्हा अपेक्षा अशी होती की काही कालावधी करता MMRDAच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांची चर्चा होईल, बॅकग्राऊंड घेतलं जाईल, हे कंत्राट काय आहे, कशा तऱ्हेनं दिलं गेलेलं आहे, किती रुपयाचं आहे. परंतु जी काल माहिती दिली आज प्रसारमाध्यमांनी जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये त्या तऱ्हेची कुठलीही माहिती MMRDAच्याकडनं त्यांनी घेतली नाही. काल पहिल्यांदा जाऊन त्यांनी MMRDAकडे ही विचारणा केली आहे की हे कंत्राटाच्या बद्दल माहिती देण्यात यावी म्हणून. आता प्रश्न असा आहे की त्याचं उत्तर न्यायालयामध्ये मिळेल. अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याबद्दल एवढा पुळका यांना का आहे हा मूलभूत प्रश्न आहे. अर्णव गोस्वामी ही व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करते, महाराष्ट्राचा अपमान करते. कंगना राणावत महाराष्ट्राचा अपमान करते, मुंबईला पाकिस्तान बोलते, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर बोलते, मुंबईच्या पोलिसांना माफिया बोलते. त्याचं यांना काहीच दुःख वाटत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट अशी की या संदर्भामध्ये त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की यांच्या निष्ठा कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामी यांच्या चरणाशी आहे की महाराष्ट्राशी आहे.
पूर्वनिर्धारित आहे हे यातलं स्पष्ट होतं. आणि जर ईडीला चौकशीच करायची असेल तर पहिली गोष्ट इथं नव्हे, ती कंत्राट कोणी दिलं याची चौकशी झाली पाहिजे. लाच कोणी मागितली हे ठरवण्यासाठी ज्यांनी दिलं त्याची चौकशी का होत नाही? तिथे अधिकाऱ्यांची चौकशी केली जात नाही, ज्यांनी दिलं ते राजकीय नेत्यांची चौकशी केली जात नाही. त्यामुळे निश्चितपणे ही कारवाई आकसाने चालली आहे. जर चौकशी करायची असेल तर ज्यांनी कंत्राट दिलं त्यांची चौकशी करावी, भाजपा नेत्यांची चौकशी करावी. आणि एकंदरच ज्या पद्धतीचा ही कारवाईचा आपण जो आलेख पाहिला तर निश्चितपणे याच्या मागचा उद्देश हा राजकीय आहे, यात कोणत्याही तऱ्हेची शंका नाही आहे. बाकी आपल्या 2014-15चा कालावधी हा जवळपास ऑक्टोबरचाच होता, ऑक्टोबरपासूनचा. प्रश्न असा आहे की त्या कालावधीमध्ये 3 वर्ष जे हे कंत्राट चाललं त्यामध्ये पूर्ण वेळ हे फडणवीस सरकार होतं. त्यांना ती मुभा होती की जर त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं ते थांबवता आलं असतं. आणि 2017ला परत रिपीट केलंय, 17 ते 20 अजूनही तो कालावधी चालू आहे. आता नवीन कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु अजून ते कंत्राट त्या माध्यमातून त्याच निविदेच्या आधारावरती त्या तऱ्हेचं कार्यान्वित आहे. या सगळ्या कंपन्या त्याच्यावरती सेवा पुरवत आहेत. मग म्हणण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जर पहिल्यांदा आठवलं नाही, नंतर आठवलं नाही, अचानकपणे आता सरकार गेल्यानंतर कसं काय आठवतंय याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. योग्य झाली की नाही, पहिली गोष्ट कंगना राणावतच्या प्रकरणाबद्दल जर बोलत असतील तर तो महाराष्ट्र सरकारशी संबंध त्याचा नाही आहे. त्याचा संबंध सरळ सरळ BMCशी आहे. BMCने कारवाई केलेली आहे. BMC ही स्वायत्त संस्था आहे. कुठली वास्तू ही अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे राज्य सरकार ठरवत आहे, ते त्यांना माहिती आहे. 5 वर्ष त्यांनी सत्ता चालवली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये BMCने कारवाई केली ती योग्य का अयोग्य ही न्यायालयामध्ये ती काय पुढची भूमिका घेते BMC त्याच्याकडे आमचंही लक्ष आहे. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं आज सांगितलं जातंय त्याचा उपयोग करून या न्यायालयाच्या निर्णयाचा, त्याच्यातनं हे एवढं मात्र निश्चित दिसून येतं की कंगना राणावतच्या मागचा बोलवता धनी जे कोण होते त्यांनाच या संदर्भामध्ये तिच्याबद्दल फार मोठी सहानुभूती आहे.